काहीच जीवनात एवढ्या उंचीवरती जायचंय फक्त. हर हर महादेव मित्रांनो, आप्पाच्या गप्पा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी आता निघालो हे बघा कॉलेजला. रोजच कॉलेजला जाता तुम्ही म्हणता असताल हे काय रे तुझं रोजचं उठून. म्हणा आता काय करावं. आता MPTचं प्रेझेंटेशन आमचं तर झालंय. आता तर आज प्रेझेंटेशन आहेत आणि माझं लेक्चर आहे, त्याची केस स्टडी द्यायची. हो आणि किती 8 पेज म्हण. आता आम्ही तर सगळं नुसतं ChatGPT वरूनच बनवत होतो. ते मॅडम आता प्लॅगरिझम डिटेक्ट करायला येतं, त्याच्यामध्ये 20%च्या खाली प्लॅगरिझम पाहिजे म्हणतो AI कंटेंट. बघू आता ते 0GPT फिट करून कशावरून तर बघतो आता. तर मित्रांनो, आता मी चाललोय जेवण करायला. लईच भूक लागली. सकाळी पेपर झालं, काहीच न खाता आलो होतो. तेवढं ते चहा तेवढा पिला होता. तुम्ही बघितलं तसंच, पण क्लिअरिटी थोडी गेली बघ. काही जेव्हा बघा लोकांना जेवायला काही कसला तर शिरा आहे म्हणे, नुसता केशच शिरा आणि हे पिठलं, हे काय दाल तडका. हे बघितलं का भामच्या फेक झाले. जेवण करतो गाईस, तुम्ही जेवण करा. काहीच हे बघा, आता भूषणला त्याचा फॅन भेटला होता नवीनच. आम्ही काही ओळखत नाही त्याला. एवढं खुश झालंय बघा, कसं हसलाय बघा काय. तर मित्रांनो, आता आहे माझं प्रेझेंटेशन कशाचं, MTTचं. ते PPT आपली तेव्हाच बनले 15-20 दिवसाखाली, पण आज प्रेझेंटेशन देतो. तुम्हाला तिथली क्लिप जोडून देतो. ह्याची PPT रेडी नाही म्हणून लेक्चरला येणार नाही म्हणतो. मारलं तर मित्रांनो, ते बघा तेव्हा त्यांचे तोंड बघा कसले, ते कसले वास घाण तोंड करले. आता बोलला एक तोंड वाकडं करला. कसं आहे बघा, किती थोबाड वाकडं. हेव का ह्याच थोबाड बघा, हेव का ह्याचं. हे तर मानबी वाकडी करला रे, थोबाड वाकडं करला रे, तर करला रे, मानबी वाकडी करला रे. काही अक्कलच नाही बघा, हो काय पोराला. काय जे बघा, हे कुत्र कुठं बसलंय का निलेच्या फोन मध्ये बघू आपण. ह्याचा आपल्या कारण आपलं झूम होत नाही. बघा हे कुत्र कसं बसले बघा. ते काहीच जीवनात एवढ्या उंचीवरती जायचंय फक्त. हो, तेवढी उंची गाठणं म्हणजे खूप कठीण काम आहे. आपल्या एडिटरचा फोन हरवला. मित्रांनो, हे बघा, हे डिपेक्सचं काम सुरू आहे. म्हणजे डिपेक्सच्या त्या ह्याचं मंडपाचं वगैरे हे सगळं इथून तिथून हे ते तिकडं दिसलं का, त्या बिल्डिंग पर्यंत आहे बरं. हे इथून पार इथपर्यंत आजपासून सुरू झालंय काम. किती खर्च आता सगळं याला. किती कलाकार आहे बघा की. हो काही जाळी कसं बनवले बघा. हो का हे काही म्हणजे ते टोप बनवले असायचं, ते क्रिसमसला राहत नाही तसलं झाड बनवलेलं दिसतं. कलाकार का नाही. ही बिल्डिंग बघा, ही लालगी बिल्डिंग. हो का वर बघितलं तर दिसच ना बघा किती मोठी आहे की. गाईज हे बघा, आता आमचं जेवण झालं. गाईज म्हणायचं नव्हतं. हो आता जाऊ द्या, ते लई शिवाय दिल्या. गाईज म्हणलं की तो काही भुशात त्याचा ब्लॉग बघलाय. फर्स्ट टाइम वाढवी झाले, व्ह्यू वाढवी झाले. 30,000 व्ह्यूज आहे. काय निल्या त्याच्या ह्याचं प्रमोशन करायला 4,000 लाईक आले. 12-13 लाख लाईक आल्यात म्हण. कोणत्या व्हिडिओला चांगली व्हिडिओ चालू होते. ऑडिओ बोल गाईज लागायचं. हॅलो गाईज, फॉलो करा, सबस्क्राईब करा. तुला एक मनातली गोष्ट सांगायची होती. मनातली गोष्ट अशी होती पब्लिक नाही सांगू शकत की मनातल्या गोष्ट बाहेर नसते. ऑडिओ मोठा झाला. मित्रांनो, मी आता डिपेक्स कार्यालयात आलो होतो. कसं काय तर ते स्टॅम्प घेण्यासाठी, पण डिपेक्सचा स्टॅम्प नसताय म्हणून आता ते सुरेश दादानी म्हणजे ते त्या दिवशी भेटले होते बघा, सुरेश माटे, त्यांचे आता सिग्नेचर घेतले आणि आता ते कॉलेजमध्ये सबमिट करतो बरं का.